नमस्कार, मी तेजू आणि माझ्या गॉसिप्स विथ तेजू या YouTube चॅनेलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत फिश करी आणि फिश फ्राय। त्यासाठी मी घेतलेला आहे चिलापी मासा अर्धा किलो। तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। तो मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये मी टाकत आहे हळद, त्याच्यानंतर टाकून घेऊया मीठ आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मी फिश फ्राय साठी वेगळा मासा ठेवलेला नाहीये, ह्याच माशाची मी करी बनवणार आहे आणि करी मधून काढून तोच मासा मी फ्राय करणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। फिश करी आणि फिश फ्राय साठी एकच वाटण बनवावं लागतं। त्यासाठी मी घेतलेलं आहे कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि आलं। हे सगळं आपण एकत्रच बारीक करून घेऊया। खोबरं पूर्णपणे बारीक होत नाही, त्यासाठी आपण थोडंसं पाणी ऍड करून बारीक करून घेऊया। हे असं आपलं एकदम बारीक वाटण झालं पाहिजे। त्यानंतर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया 1-2 चमचे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फोडणीला जिरे टाकूया। जिरे असे तडतडले पाहिजे। त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते त्याच्यामध्ये ऍड करूया। आता हे वाटण आपण फिश फ्राय साठी आणि फिश करी साठी दोन्हीसाठी बनवले, तर अर्ध वाटण आपण फिश करी मध्ये टाकणार आहोत आणि अर्ध फिश फ्राय साठी ठेवणार आहोत। वाटण छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण छान असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद ऍड करूया, घरगुती मसाला, धना पावडर, गरम मसाला आणि फिश करी मसाला। छान असं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी ऍड करून मसाले असे छान भाजून घेऊया। आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण एकदम हलका झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता पाणी ऍड करून घेऊया। तुम्हाला करी जितकी पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया आणि एक उकळी फुटेपर्यंत वाट बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या करीला छान अशी उकळी फुटलेली आहे। त्यामध्ये आपण मासे ऍड करून घेऊया। एकदा का मासे ऍड केले की त्याच्यानंतर जास्त ते मासे हलवू नये। मासे हे पटकन शिजले जातात, त्यामुळे मासे शिजवताना नेहमी गॅस मीडियम फ्लेम वर ठेवावा। मासे 80% शिजल्यानंतर आपण त्याच्यात जे फ्राय करणार आहोत ते पीस बाजूला काढून घेऊया। मी माशाचे डोके करी मध्येच ठेवणार आहे, ते फ्राय करणार नाहीये। आता आपली फिश करी तयार झाली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि फिश फ्रायची तयारी करूया। मी फिश फ्राय बनवण्यासाठी लोखंडाचा तवा घेतलेला आहे। महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे महिलांनी दररोजच्या वापरामध्ये लोखंडाची भांडी वापरावी। आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण ठेवलं होतं फ्राय करण्यासाठी ते त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया। वाटण छान असं परतून घेऊया। वाटण परतल्यानंतर त्यामध्ये हळद, मी घरी बनवलेला मसाला, थोडीशी धना पावडर आणि फिश फ्राय मसाला ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुके मसाले व्यवस्थित भाजण्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून ते छान असं परतून घेऊया। मसाला छान असा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे फिश काढले होते ते ऍड करून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये मीठ पण ऍड करून घेऊया। हे फिश शिजलेले असल्यामुळे त्याला हळूवार मिक्स करून घेऊया। तर तयार आहे आपली फिश फ्राय आणि फिश करी। कशी वाटली तुम्हाला फिश करी आणि फिश फ्रायची रेसिपी? मला कमेंट करून नक्की कळवा। तूर्तास धन्यवाद। भेटूया नवीन रेसिपी सह। बाय बाय।